डायरेक्ट उपसभापती पद त्यांना देण्यात आलं आहे। हे पहा, सचिन अहिर आज सकाळी सुद्धा माझ्या शेजारी बसले होते। आम्ही एका बेंचवर बसत होतो, हे तर आम्हाला कधी कळालंच नाही। परंतु काय केलं आता मला माहित नाही, त्यांनी उपसभापतीचा फॉर्म भरला एवढं मला कळालेलं आहे। बाकी पुढचं काही बोलणं झालं होतं का? काहीच नाही, काही नाही। त्यांचा आता 11:30ला एक मेसेज आलेला आहे मला, बाकी याच्यावरती काही आलेलं, पण मेसेज त्यांनी टाकलेला आहे। काय मेसेज आहे? मेसेज त्यांनी इंग्रजीत लिहिला आहे की हाय have to take a political decision which is very difficult for me but necessary for my survival. I don't have any political background. My strength is my work. Need your support. Good wishes. Will miss dear friend in house. Regard. असं लिहिलेलं आहे। आता याच्यावरती काही माहिती नाही। उपसभापती पदासाठी हे पहा, आम्ही फॉर्म भरलेला आहे, अभ्यंकर सरांचा फॉर्म भरलेला आहे। आता पुढे उद्या बघू। नाही, वरळीत आव्हान विवान निर्माण नाही होणार। वरळी शिवसेनेचे जे सुनील शिंदेनी सचिन अहिरांना पराभूत करून सुनील शिंदे निवडून आलेले तिथे, त्यामुळे आव्हान वगैरे काही नाही। उपसभापती पदासाठी हे सगळं झालं का? हे आता कोणाच्या आत्महत्यात आपण जाणार नाही। आता सचिन भाऊ अहिर काल रात्रीपर्यंत आम्ही सोबत होतो, काल रात्री 9 वाजता आम्ही सोबत गेलो इथून दोघे। आता सकाळी त्यांनी असं केलं, त्याला काय करू शकतो? सर हिंदी में जानना चाहेंगे।